वाल्मिक कराडला आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। पवन चक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सध्या सीआयडी कोठडीमध्ये आहे। वाल्मिक कराडच्या आवाजाचा नमुना सीआयडीने घेतलाय। 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी तपासामध्ये कराडच्या आवाजाचा नमुना अत्यंत महत्त्वाचा आहे। कराडसह विष्णू साठेच्या आवाजाचा नमुनाही घेतला गेलाय। वाल्मिक कराड आणि विष्णू साठेच्या आवाजाचे नमुने यामध्ये महत्त्वाचा पुरावा ठरणार आहेत। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गोविंद, वाल्मिक कराडला आज केज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। आवाजाचे नमुने घेतले जात आहेत। एकीकडे हत्या प्रकरणाच्या अनुषंगाने तपास सुरू आहे, दुसरीकडे खंडणीच्या अनुषंगाने तपास सुरू आहे। काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, वाल्मिक कराड हे अद्याप फक्त खंडणीमधले आरोपी आहेत, मात्र त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी करावी ही मागणी सातत्याने केली जाते। म्हणजे याच मागणीसाठी खरं तर आपण बघितलं, काल मसाजोगचे नागरिक रस्त्यावरती उतरले। एवढंच नाही तर संतोष देशमुख याचे कुटुंबीय देखील अगदी रस्त्यावरती उतरले। वैभवी देशमुख जी संतोष देशमुख यांची मुलगी होती, खरं तर जी मागच्या अनेक दिवसापासून आपल्या वडिलाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करणारी मुलगी काल कणखरपणे पुढे आली आणि तिनं परत एकदा मागणी केली की आम्हाला सीआयडीकडनं माहिती का दिली जात नाही। आणि त्याचा परिणाम आपण बघतोय की सीआयडीची एसआयटीमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत। नव्यानं ती समिती गठीत करण्यात आली आहे आणि हे होत असताना आज वाल्मिक कराड याची 13 दिवसाची कस्टडी संपत्ती आहे। आज जिल्हा व सत्र न्यायालय केज येथे वाल्मिक कराड यांना आणलं जाईल। पण हे होत असताना दुसरी एक महत्त्वाची घटना घडते आहे, ते म्हणजे सीआयडीचे प्रमुख बसवराज तेली आज केजमध्ये येत आहेत आणि देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत। या दोन्ही गोष्टी एकाच वेळी या केस शहरात आज घडणार आहेत। त्यामुळे स्वाभाविक आहे की मागच्या 13 दिवसापासून खंडणीच्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा काय नेमका पोलिसांनी तपास केला हे कोर्टासमोर सांगावं लागेल। या प्रकरणी पुढे काय होईल हे जरी दुपारनंतर कळणार असलं तरी एकूण देशमुख कुटुंबियांची जी मागणी आहे त्यावरती ते ठाम आहेत। अगदी काल सुद्धा आम्ही धनंजय देशमुख यांना रात्री बोलण्याचा प्रयत्न केला। ते म्हटले की ते काल ज्यावेळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना भेटले त्यावेळी माहिती मिळाली, मात्र आमचं समाधान झालेलं नाही आहे। त्यामुळं देशमुख कुटुंबियांचं समाधान कधी होणार, वाल्मिक कराडच्या कस्टडीचं काय होणार, या प्रश्नाची उत्तरं आज आपल्याला दिवसभरात मिळणार आहेत। प्रज्ञा, आणि या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।